सुशीलकुमार मोदी यांच्या निधनानंतर बिहारमध्ये भाजपकडे एखादा वजनदार नेता सध्या नाहीये। नितीश कुमार निवृत्त झाल्यानंतर जर भाजपचा सीएम बनवण्याची संधी आली तर बिहारमध्ये भाजपला नेतृत्व तयार करण्याची गरज आहे। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान इथं तरुण नेत्यांना संधी देणं हे भाजपला आतापर्यंत फायद्याचे ठरले। महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली तेव्हा फडणवीसांचं वय होतं अवघं 44। उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना संधी दिली तेव्हा त्यांचं वय होतं 45। तरुण नेत्यांना संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित करण्यावर मोदी शहांचा कायम भर राहिलाय। मोदी शहांनंतरची दुसरी फळी तयार करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, जे या निवडींमागचं महत्त्वाचं कारण आहे। मग त्या निवडी मुख्यमंत्री पदासाठीच्या असोत अथवा पक्षाध्यक्ष पदासाठीच्या, कुणालाही अपेक्षित नसलेलं नाव पुन्हा एकदा जाहीर करून मोदी शहांनी आपला धक्का तंत्र हे कायम ठेवलेलं आहे। चर्चेत नसणाऱ्या नेत्यांना मोठी पदं मिळतात तेव्हाच सर्व होतकरू नेत्यांमध्ये स्वतःबद्दलची आशा जिवंत राहते, ही यामागची भूमिका आहे।